नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एकलव्याची मागची जी गोष्ट सांगितली होती त्याचा पुढचा पार्ट सांगते. काय झालं मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला आपलं गुरु मानून त्यांनी त्या मूर्तीपासून इन्स्पायर होत 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 त्याच्याकडून स्फूर्ती घेत तो धनुर्विद्या शिकला आणि तो केवढा छान शिकला धनुर्विद्या हे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं. पण आता पुढे काय झालं हे आज मी तुम्हाला सांगते. आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे आणि म्हणून भिल्ल लोक ह्या 2 बोटांनी बाण मारतात. म्हणजे बघा बाळांनो, बाण मारताना साधारण तुम्ही पण खेळण्यातलं धनुष्यबाण आणून बघा. आपल्याला अंगठ्याचा उपयोग करायला लागतो. पण भिल्ल लोक अंगठ्याचा उपयोग नाही करत. ते 2 बोटांमध्ये बाण पकडतात. हां, तुम्हाला दाखवू आता. हे बघा, हे माझ्याकडे. तुम्हाला आपण असा बाण खेचतो ना, तर ती लोक बाण असा पकडतात आणि खेचतात. तर ते का? ते मी तुम्हाला आता सांगते. तर गोष्टीचं नाव आहे आणि म्हणून भिल्ल लोक मधल्या 2 बोटांनी बाण खेचतात. तर ते मी तुम्हाला आता सांगते. हा एकलव्य असा चांगला एक्सपर्ट झाला होता. केवढं सुंदर त्याने कौशल्य आत्मसात केलं होतं. झाडावरची फुलं एक एक फूल त्याने बाणामध्ये ओवून घेतलं. कुठे पानाला धक्का लागला नाही, फांदीला धक्का लागला नाही, कुठच्या फळाला धक्का लागला नाही आणि बरोबर फुलं त्या बाणात ओवली गेली गेली आणि तो बाण त्या गुरुच्या चरणी आला. त्या कुत्र्याचं तोंड बंद झालं, पण कुत्र्याला कुठेही एक असं खरोळ झाली नाही का, इजा झाली नाही, इंजुरी झाली नाही. ते एक कौशल्य आहे. बाण मारला की समोरचा माणूस, प्राणी जो असेल तो मरतो, पण त्याने किती कौशल्याने बाण मारला की त्या कुत्र्याला काहीही इजा झाली नाही. पण हे सगळं बघून प्रॉब्लेम असा झाला बाळांनो, की द्रोणाचार्यांनी बघितलं, अरे हा तर खूप एक्सपर्ट झाला. आणि द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं की मी तुला जगातला सगळ्यात उत्तम धनुर्धर बनवीन. पण आता इथे काय झालं? जगातला उत्तम धनुर्धर कोण झालं? एकलव्य झाला. आता आली का पंचायत. अर्जुन लागला बघायला गुरुद्रोणांकडे की हा काय प्रकार, तुम्ही मला हे शिकवलंच नाहीत. आणि त्याने नुसतं एवढं आयडल बनवून एक मूर्ती बनवून तो एवढा शिकला. मग त्यावेळेला गुरु द्रोणाचार्यांनी काय केलं माहिती आहे? खरं त्यांनी असं नको होतं करायला. मी त्यांचं काही समर्थन करणार नाही. ही गोष्ट जी त्यांनी केली ती वाईटच केली. पण त्यांनी कौरवांचं पांडवांचं मीठ खाल्लं होतं, त्यांच्याकडून पैसे घेत होते, त्याच्यामुळे ते त्यांचे ओशाळे होते. असं होतं. कुणाकडून पैसा घेतला की आपल्याला अशी त्यांची कामं करावी लागतात, नको ती कामं करावी लागतात. हे त्याचं एक उत्तम उदाहरणही आहे. तर गुरु द्रोणाचार्यांनी त्या एकलव्याला सांगितलं, तू माझी मूर्ती बनवलीस, माझ्या मूर्तीकडनं इन्स्पायर होत होत स्फूर्ती घेत घेत तू एवढा चांगला उत्तम धनुर्धर झालास, तर आता मी तुझा गुरु झालो. तो म्हणतो, हो, मग आता मला गुरुदक्षिणा दे. त्यांनी त्याच्याकडे गुरुदक्षिणा मागितली. आपण गुरुदक्षिणा म्हणजे काय, पैसे धन हेच समजतो. पण तो बोलला, ठीक आहे गुरुजी, तुम्हाला काय पाहिजे ती गुरुदक्षिणा मागा. तो पण हिरण्यधनु नावाच्या निषादाचा, म्हणजे तो निषाद होता, तो भिल्ल होता. निषाद म्हणजे भिल्ल. तर त्या हिरण्यधनु नावाच्या निषाद राजाचा मुलगा होता. राजपुत्रच होता ना, भिल्ल जरी असला तरी. त्याने सांगितलं, वचनाला पक्के असतात राजघराण्यातली माणसं. तर तो बोलला की मागा तुम्हाला काय पाहिजे ते. तर द्रोणाचार्यांनी काय केलं माहिती आहे? त्याला सांगितलं, मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. अंगठा दे सांगितलं. तो बोलला, जशी आज्ञा गुरु महाराज. आणि एकलव्याने कमरेला असलेला खंजीर काढला, आपला अंगठा असा कापला आणि गुरूंच्या चरणी वाहिला. जे द्रोणाचार्यांनी केलं ते चांगलं नाही केलं, पण ह्या गोष्टीमुळे एकलव्य आज अजरामर झाला. कधीही गोष्ट आली की एकलव्याशिवाय त्यांची द्रोणाचार्यांची गोष्ट पुरी होत नाही. आता तुम्ही मला सांगा, त्यांनी अंगठाच कापून मागितला आणि ह्यानी पण स्वतःचं शिष्यत्व दाखवण्यासाठी, अंगठा आणि निष्ठा दाखवण्यासाठी तो अंगठा कापून दिला. आता तो बाण कसा मारणार? द्रोणाचार्यांना म्हटलं, आता हा काय बाण मारू शकणार नाही. आता अर्जुनच श्रेष्ठ. पण ज्याला शिकायचं आहे ना, तो कसाही शिकतो. कितीही अडचणी येऊ देत, किती ऑब्स्टॅकल्स येऊ देत, पण तो माणूस शिकतोच शिकतो. तसं त्यांनी केलं. एकलव्याने काय केलं माहिती आहे? अंगठा गेला तर गेला, त्यांनी ह्या 2 बोटांनी बाण खेचायला सुरुवात केली.
बाण असा त्या धनुष्याला अडकवायचा आणि असा धरायचा आणि खेचायचा आणि तो मारायचा. आणि तशी त्यांनी प्रॅक्टिस केली आणि आता पुढच्यांना म्हणजे त्याच्या पुढच्या जनरेशनला शिकवणारा तोच ना. आता ह्यालाच अंगठा नाही तर तो कसा लोकांना शिकवणार की अंगठ्यात बाण धरून मारा म्हणून. मग त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला बाण ह्या 2 बोटात असा असा धरायला शिकवला. म्हणून भिल्ल लोक बाण मारताना अशा 2 बोटात धरतात आणि मारतात. आपण अंगठ्याने पकडतो, पण ती लोक अशी पकडतात. कळली गोष्ट? असा होता आपला एकलव्य. तर बाळांनो, आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.